नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला उपवासाची आमटी दाखवणार आहे. तर फार उत्तम लागते उपवासाची आमटी. साध्या सोप्या पद्धतीत आहे, पण फार उत्तम आहे. तर नक्कीच पहा. प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळे पदार्थ उपवासाचं करत असतो, पण कोणी काही आमटी दाखवली नसणार आहे. तर मी तुम्हाला आज आमटी दाखवणार आहे उपवासाची. फार सुंदर. खरं म्हटलं तर तुम्ही उपवासाला खा, नसला उपवास तरी चालू शकते, म्हणजे कधीही खाऊ शकता तुम्ही. पण ही उपवासाला पण चालती, न उपवास धरणारे असतात त्यांना पण चालती. अशी ही आमटी मधुर आणि खूप टेस्टी लागणारी. नक्कीच करून पहा. तर आता मी इथं शेंगदाणे घेतलेले आहे वाटीवर, आणि ह्याला मी असं भाजून घेणार आहे. पहिली शेंगदाण्याला मस्त अशी खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचे शेंगदाणे पहिले. तर हे मी छान असं हलवून घेते, आणि वेळ नाही लागत, त्याला पटकनी होतात. मैत्रिणींना रेसिपी असे असतात ना सोप्या साध्या माझ्या, तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पाहत जा तुम्ही. आणि लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कमेंटमध्ये पण लिहून पाठवा. काहीतरी वेगळ्या असतात रेसिपी, आणि छान असतात, पण घेण्याजोगे असतात, कमी सामग्रीत असतात आणि उत्तम रीतीने दाखवलेले असतात. तुम्ही नक्की व्हिडिओ पहा संपूर्ण, मग तुम्हाला कळेल. तर इथे पहा, छान असे आता त्याच्यावर डाग पडायला लागलेले आहेत शेंगदाण्यांना. आता मी हे काढून घेणार आहे. पहा, बघा तुम्ही, दिसतंय तुम्हाला डाग पडतात थोडे छोटे छोटे असे. तर अशा रीतीने मी ते शेंगदाणे भाजून बाजूला करून घ्यायचे. आता त्याच्यात मी बंद केलेली आहे गॅस, आणि आता ह्याला मी बाजूला करणार आहे. ताटात घ्यायचे एका ओतून, किंवा दुसरं कुठल्याही भांड्यात घेतलं तर चालेल. हे पहा, तर तुम्हाला सोलून दाखवते. पहा, सहजरीती निघतात दाणे, त्याचे साल. त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्याचे अगदी सहज निघतात. पहा, एवढेच भाजायचे, जास्त करपायचे नाही किंवा काहीच नाही. तर मी काढून घेते, आणि ह्याला मी आता खलबत्त्यात कुटून घेणार आहे. म्हणजे जरासं साल काढणार आहे, फक्त तेवढंच करणार आहे. खलबत्त्यात कुटल्यामुळं काय होतं, पटकनी साल निघते, म्हणून मी खलबत्त्यात कुटणार आहे. आता हे सर्व मी ह्याच्यात घेते करून, आणि ह्याला जरासं थोडंसं डवसलं ना त्यांनी खलबत्त्यात, लगेच साल निघते. तर मी हे संपूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते. थोडं डवचायचं, जास्त डवसलं ना लगेच साल निघते त्याची, पटकनी उडतात पण ते ना. तर हे बघा, आता मी साल काढून झाली का दाखवते. बघा, सर्व साल काढून झालेली आहे, आणि हे बघा छान निघाली आहे साल त्याची. आता मी हे मिक्सरमध्ये टाकून देते. अशा रीतीने मिक्सरमध्ये सर्व. आणि ह्याला जास्त सामग्री पण लागत नाही मैत्रिणींनो, खूप कमी सामग्रीत उपवासासाठी खरंच तोंडाला चव येते. आपण त्याच्यात ते खिचडीबरोबर बी खाऊ शकता, बटाटे म्हणजे कशाबरोबर बी खाऊ शकता. हे आपण उपवासाच्या भाकरी केल्या, उपवासाची इडली केली, काही पण उपवासाचं करा, त्याच्याबरोबर हे खाऊ शकतात. 4-5 मिरच्या टाकते त्याच्यात. आता मी जास्त करणार आहे, तर लक्षात ठेवा. तर बरंच करणार आहे, आणि ती पातळ आमटी करायची एकदम. ह्याच्यात तुम्हाला वाटणात जिरं घालायचं तर घालू शकता, नाही घालायचं तर नका घालू, काही नाही प्रॉब्लेम. आता ह्याच्यात मी पाणी घालणार आहे, एक चांगलं वाटी भरून पाणी घालणार आहे, आणि हे वाटून घेणार आहे. आता मी काहीच नाही घातलं ह्याच्यात. तुम्हाला जिरं टेस्ट वाटायचं असलं तर टाकता. मीठ, फक्त मिरची घेतली आणि शेंगदाणे. आता इथं मी जिरं फोडणीला घालणार आहे. फोडणीला भाजले जातं जिरं, आणि मग चव छान येते, म्हणून फोडणीला घालते. इथे जिरं घातलेले. आता तुम्ही तेल वापरू शकता, उपवासाचं तेल पण असतं. नसलं तर तुम्हाला थोडंसं साजूक, 1 चमचाभर साजूक तूप घातलं ना तरी चालेल, कारण की उपवासासाठी बनवतो ना आपण. नाही तर तुमच्याकडं लोणी असलं तर लोणी घातलं तरी चालेल. 1 चमचाभरच मी साजूक तूप टाकलेलं आहे. ह्याला फुलून द्यायचं मात्र छान. जिरं आहे ना मस्त फुलून द्यायचं, नंतर पुढची प्रोसेस करायची आपल्याला. आता हे वाटून पण झालेलं आहे आपलं. हे बघा कसं वाटलेलं आहे, बारीक एकदम. दाखवते तुम्हाला. हे बघा मस्त वाटलेलं आहे. आता मी हे बाजूला ठेवते. आता पहिलं 2 मिरच्या होत्या, त्याचे तुकडे करून मी ते टाकलेले आहे त्याच्यात. छान अख्ख्या मिरच्या. मध्ये खायला पण कोणाला लागल्या तर खाऊ बी शकता, नसले खायचे तर काढून टाकता येतात. म्हणून 2च मिरच्याचे 4 तुकडे केलेले आहेत, आणि ते टाकलेले आहे. इथे थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरीने स्वाद छान येतो. तुमच्याकडे नसली खात तर मैत्रिणींनो उपवासाला नका टाकू. आणि दुसरं गोष्ट,
जिरं पण नसलं खात तर नका टाकू. आता आमच्याकडे खातात आणि बरेच लोक खातातच. आता हे झालेलं आहे, हे मसाला वाटलेला आहे ना आपण, शेंगदाणे आणि मिरच्या हे सगळ्या ओतून टाकणार आहे त्याच्यात. ह्याला सोपी पद्धत आहे, अवघड नाही काही. म्हणून मग कमी सामग्रीत फक्त मिरची आणि शेंगदाणे घातलेले आहेत. पहा आता पुढे आणखीन एक जिन्नस घालणार आहे पुढे गेल्यावर मी. तुम्ही पहा जरा काय घालणार आहे. आता मला करायचे 5-7 माणसांचं, 8 माणसांचं झालं पाहिजे एवढं. एवढ्यांना पुरलं पाहिजे एवढं करणार आहे मी. ह्याचे पातळ करायचे एकदम, त्याचं घट्ट करायचं नाही. त्याचं एकदम असं पाण्यासारखं पातळ झालं तरी चालेल, असं पातळ करायचं. मीठ टाकायचं चवीनुसार त्याच्यामध्ये आणि अजून पाणी टाकणार आहे मी, पहा. पण हे उपवासाला भारी लागतं आणि उपवास नसले वरईच्या भाताबरोबर मी मस्त लागतं. खिचडीवर टाकलं तरी मस्त लागतं, बटाट्याची भाजीवर टाकलं तरी मस्त लागतं, किंवा रताळी उकडली त्याच्यावर टाकलं तरी मस्त लागतं. कशावर बी खाऊ शकता तुम्ही. आणि उपवासाच्या भाकरी केल्या त्याच्याबरोबरही खाऊ शकता. म्हणजे अशा अनेक ठिकाणी हा चालू शकतो. म्हणून तुम्हाला आमटी दाखवलेली आहे. कधी पण चालू शकतं. नवरात्रीमध्ये तर भरपूर लोक अशा पद्धतीचं खातात, का की हे कशावर पण चालतं ना. म्हणजे घरातल्या माणसांना पण होतं आणि आपल्याला उपवासाला पण होतं, असं करतात लोक. त्याला घरामध्ये पण सर्वांना होईल खायला आणि उपवासाला पण होईल, दोन्ही कामं होतात. का की हे एवढं टेस्टी लागतं ना, घरातली लोक आवडीने खातात. आता एक बटाटा उकडलेला आहे माहिती, तो टाकते त्याच्यात मी. म्हणजे बटाट्याने काय होतं, चव तर येतीच, पण थोडासा घट्टपणा, ग्रेव्हीपणात पैदा होतो. म्हणून थोडंसं टाकायचं, चव भरपूर येते त्याला, बटाट्याला आणि त्या आमटीला मस्त चव येते. आता ह्याला उकळी येऊन द्यायचं, जास्त काहीच करायचं नाही. अगदी 2 मिनटं ठेवायचं, उकळी येऊन द्यायचं का झालं आपलं. मीठ टाकलं चवीनुसार आणि छान उकळी काढायची त्याची. एक उकळी काढली का बास झाले. याला जास्त वेळ लागत नाही शिजायला किंवा काहीच नाही. मस्त एक उकळी घ्यायची का झालं आपलं तयार. हे बघा झालेली आहे, उकळी घेतलेली आहे मी. गॅस पण बंद केला होता आणि आता काढून दाखवते तुम्हाला. बघा मस्त झालेलं आहे आणि व त्याचा खमंगपणा पण सुटलेला आहे, त्याच्यामुळं मस्तच आहे. हे वाटेने पिऊ शकता तुम्ही आणि हे भाकरीबरोबर कुस्करून बी खाऊ शकता. म्हणजे हे भातावर, आपल्या पांढऱ्या भातावर पण खाऊ शकता, हे कशावर पण खाऊ शकता. हे पहा आता मी काढून घेते प्लेटमध्ये. टाकलं त्याच्यात थोडीशी वरून कोथिंबीर. ही झाली आपली उपवासाची आमटी तयार. तर मैत्रिणींनी कशी वाटली उपवासाची आमटी, आवडली का. आता ही आमटी कशा पद्धतीने वाढते बघा. तर मी एक रताळी उकडलं होतं. हे रताळी मी ना असंच तव्यावर उकडे ठेवलं होतं आणि ते म्हणजे बिना पाणी घालता आपण तव्यावर उलटो करून ठेवतो ना, त्याच्यावर काय झाकण ठेवून. म्हणजे कॅल्शियम बी जाते आपल्या शरीरात आणि हे असं छान लागतं. म्हणजे असं आपण उकडलेलं आणि हे भाजलेलं ह्याच्यात खूप फरक आहे, खूप टेस्ट ह्याला येते. उकडलं असलं का त्याच्यात ना असं मध्ये मध्ये असं केसासारखं लांबडं लांबडं त्याला निघतं भरपूर सारं. तसं ह्याच्यात बिलकुल निघणार नाही. रताळ्याचे मी काप केलेले आहेत आणि आता रताळ्याच्या कापात मी हे ओतणार आहे. हे चमच्याने खा तुम्ही रताळ्याच्या कापात ओतून, ह्याची टेस्ट भारी लागते. गोड रताळे असतात आणि हे तिखट असतं, आंबट म्हणजे गोड आणि तिखट. ह्याचा मिलाफा झाला ना तर खूप टेस्ट आणखीन वाढते. आणि कसं वरईच्या भातात पण छान लागतं. आता खिचडीमध्ये पण खातात लोक, खिचडीमध्ये टाकून ते आमटी खातात अशी चमच्याने. तर ते पण दाखवते तुम्हाला. मी खिचडी पण बनवली आहे, एकादशी आहे आज, त्याच्यामुळं अनेक प्रकार होतात घरामध्ये. तर खिचडी पण झालेली आहे. आता खिचडीत पण असं टाकून द्यायचं. म्हणजे पहा तुम्ही कशावर पण खाऊ, वरईचा भात असतात त्याच्यावर बी टाकू शकता. ह्याला कोणी मिसळ पण म्हणू शकतं, उपवासाची मिसळ. ह्याच्यात बटाट्याचा किस टाकला ना तर मिसळ तयार होते. म्हणून मी आता तुम्हाला सांगितलं आमटी, पण ही ह्याच्यात अनेक प्रकार तयार होतात. अशाच पद्धतीचं करायचं, फक्त बटाट्याचा किस वरून टाकला का झाली मिसळ तयार.
तर मैत्रिणींना आवडलं तर नक्कीच लाईक करा. माझी आमटी कशी वाटली सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली. तिने कुठून पाहताय ते पण लिहून पाठवा. चला बाय, परत भेटूया.